तर अपात्रतेच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालय परिसरामध्ये आता बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलीस हे अलर्ट मोडवर आले आणि कार्यकर्ते आज रस्त्यावर उतरू शकतील म्हणून प्रशासनाकडून खबरदारी या ठिकाणी घेतली जाते। कृष्णा सोनारवाडकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। कृष्णा, हालचालींना वेग आलेला आहे आणि बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आलाय। वृषाली, आपण पाहतोय की विधानसभा अध्यक्ष आज संध्याकाळी शिवसेना अपात्रतेचा जे काही निकाल आहे तो देणार आहेत आणि त्या अनुषंगाने मुंबई पोलिसांकडून खबरदारी घेतली जाते। राज्य राखीव दलाचा बंदोबस्त मंत्रालय परिसरामध्ये नेहमीच असतो, मात्र स्थानिक पोलिसांचे जे काही वरिष्ठ अधिकारी आहेत ते सुद्धा आज लक्ष ठेवून असणार आहेत। खास करून जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं संपर्क कार्यालय आहे शिवालय आणि शिवसेना शिंदे गटाचं जे कार्यालय आहे त्या ठिकाणी सुद्धा योग्य तो बंदोबस्त जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे। दिवसभराची आज निकालाची सगळी प्रतीक्षा महाराष्ट्राला आहे आणि दोन्ही गटाचे कार्यकर्ते निकालाकडे लक्ष लावून आहेत आणि जो निकाल येईल त्यापैकी एक गट जो कुठला अपात्र होईल किंवा ज्यांचा निकाल ज्यांच्या बाजूने असेल त्या बाजूने मोठ्या प्रमाणामध्ये जल्लोष केला जाऊ शकतो आणि म्हणूनच योग्य ती खबरदारी घेतली जावी म्हणूनच मुंबई पोलिसांनी योग्य तो बंदोबस्त जो आहे तो ठेवलेला आहे। स्थानिक आजूबाजूच्या पोलीस ठाण्याचे अधिकारी सुद्धा सगळ्यावरती लक्ष ठेवून आहेत। शिवाय राज्य राखीव दलाच्या ज्या काही गाड्या या ठिकाणी लावल्या जातात त्यांचा सुद्धा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय। सध्या शिवालयाच्या बाहेर हा बंदोबस्त आहे, मात्र शिवसेना शिंदे गटाचं जे बाळासाहेब भवन हे कार्यालय आहे तिथे सुद्धा हा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि दोन्ही गटाच्या सगळ्या नेत्यांना सगळ्या कार्यकर्त्यांना निकालाची प्रतीक्षा आहे। विधानसभा अध्यक्ष संध्याकाळी 4 वाजता निकालाचं वाचन सुरू करतील आणि पुढच्या तासाभरामध्ये निकाल नेमका काय, शिवसेना नेमकी कोणाची आणि अपात्रतेची कारवाई नेमकी कोणावरती होणार हे स्पष्ट होईल। मात्र त्याआधी मुंबई पोलिसांनी योग्य ती खबरदारी म्हणून या ठिकाणी बंदोबस्त जो आहे तो लावलेला आहे। मंत्रालयाच्या परिसरामध्ये अनेक मंत्र्यांचे म्हणजे जे सत्तेमध्ये आहेत शिवसेना शिंदे गटाचे नेते आहेत त्यांचे सुद्धा बंगले आहेत, त्या ठिकाणी सुद्धा योग्य ती खबरदारी घेतली जाते। शिवाय दोन्ही गटाची जी संपर्क कार्यालय आहेत त्या ठिकाणी सुद्धा हा बंदोबस्त जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत निकालाचं जी काही प्रतीक्षा आहे ती संपूर्ण महाराष्ट्राला शिवसेनेला आणि शिवसेनेच्या सगळ्या दोन्ही गटांना शिवाय कार्यकर्त्यांना असणार आहे आणि त्याच अनुषंगानं मुंबई पोलिसांनी खास करून जे महत्त्वाची ठिकाणं आहेत त्या ठिकाणी हा बंदोबस्त जो आहे तो लावलेला आहे आणि मुंबई पोलीस सुद्धा खबरदारी घेत आहेत की निकाल काहीही असो कुठल्याही बाजूने असो मात्र दोन्ही ठिकाणी बंदोबस्तासाठी आपण तत्पर असलं पाहिजे किंवा योग्य ती खबरदारी घेतली पाहिजेत आणि त्याच अनुषंगानं हा बंदोबस्त किंवा मुंबई पोलिसांची भूमिका जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच, धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर